तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि इथे माझी मुलगी गेली आहे शाळेमध्ये आणि इथे मी बनवत आहे चहा. कारण की चहाशिवाय तर दिवस काही पूर्ण होत नाही. असं वाटते की चहा पिवा पटकन लवकर, कारण की भूक लागलेली असते. तर कसं लहानपणापासून सवय लागली ना, तर शक्यतो असं वाटतं की चहाच पटकन पिऊन घ्यावा. चहा, खारी, बिस्किट अशी सवय लागल्यामुळं ती सवय काही तुटत नाही आहे. आणि भरपूर असे डॉक्टर म्हणत आहेत की चहा बंद करा, पण तो काही बंद होत नाही. आणि इथे हे बघा, इथे मी कढी बनवण्यासाठी घेतलेला आहे. पटापट कढी केली आणि पोळ्या वगैरे बनवल्या आहेत, कारण की यांना जायचं होतं बाहेर, थोडं पर्सनल काम होतं, तर लवकर लवकर केलं. मला असं भरपूर जणांनी सांगितले की तुम्ही चहा बंद करा, तर चहा बंद करण्याचा प्रयत्न करते मी, पण बंद होतच नाही आहे. कारण की ती सवय लागलेली आहे शरीराला. तर सकाळ झालीच्या नंतर असं वाटतं की चहा पिलाच पाहिजे कमी तरी. पण काय करू की माझी क्रेविंग होतच राहते. आणि इथे बघा मी पोळ्या वगैरे केल्या आहे, यांना वाढून दिलं मी. आणि बघा भांडे पडलेले आहेत, आणि भांडे वगैरे घासल्याच्या नंतर ही संध्याकाळची तयारी आहे. इथे मी बनवत आहे गोबी. आणि सगळ्यात वाईट घटना घडली आहे आज, कारण की वरून चिवचे छोटे छोटेले पिल्ले पडले वरून खाली. हे बघा, मी त्यांना पाणी पाजायचा प्रयत्न करते आहे. आणि इथे माझी गोबी वगैरे शिजली आहे, हे बघा. आणि शेवची भाजीसुद्धा बनवली आहे. तर यांना वाढून दिलं मी. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात तर नक्की बघा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स फार महत्त्वाच्या आहेत. आणि जेवायला या आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.